एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही याबाबत स्पष्टता नव्हती। मात्र आता त्या संदर्भातली बातमी समोर येतेय की एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत। राज्यपालांना या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। आता हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे, कारण राज्यपालांना पत्र देण्यात आलेलं आहे। शिवसेनेचे नेते राज्यपालांना पत्र देण्यासाठी पोहोचले। उदय सामंत, भरत गोगावले, राहुल शेवाळे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। त्यांनी राज्यपालांना पत्र दिलेलं आहे। त्यामुळे आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री पदावर ते शपथ घेतील की नाही या संदर्भात पेच कायम होता, सस्पेन्स होता। आता ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील हे उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्या संदर्भातलं पत्रही राज्यपालांना दिलेलं आहे। शिंदेंच्या शपथविधीचं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे। शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांकडे हे पत्र दिलेलं आहे। शेवटच्या वेळी घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं होतं। गिरीश महाजन यांनी शिंदेंची भेट घेतली। त्यानंतर उदय सामंत, भरत गोगावले, राहुल शेवाळे हे फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते। त्यानंतर समन्वय झाला असावा आणि आता हा निर्णय देखील झाल्याचं दिसतंय। त्याच अनुषंगाने राज्यपालांना पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे। ही मोठी घडामोड आहे, कारण 24 तास उरले असताना सुद्धा या संदर्भातला सस्पेन्स कायम होता। अवघ्या शपथविधीला आता तास दीड तास राहिलेले आहेत। त्यावेळेला हे स्पष्ट होतंय की आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे घेतील। या शपथविधी सोहळ्याला खाली आपण पाहतोय किती वेळ शिल्लक राहिलेला आहे आणि हळूहळू जे आमंत्रित मान्यवर आहेत तेही मुंबईत पोहोचू लागलेले आहेत। गुजरातचे मुख्यमंत्री, त्रिपुराचे मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। उत्तर प्रदेश असो, उत्तराखंड असो, हरियाणा असो, इतर राज्याचे मध्य प्रदेश असो, सगळे भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री या शपथविधीसाठी आमंत्रित आहेत। राज्यपालांना आता शिवसेनेकडून पत्र देण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदे शपथ घेणार असं समजतंय।